गंगापूर शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 6वीत शिक्षण घेणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या शिपायाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजय मगन पारखे वय 46 वर्षे, राहणार वाहेगाव, तालुका गंगापूर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित शिपायाचे नाव आहे। त्याच्या विरोधात गंगापूर पोलिसात रविवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे। शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनुसार सदरील घटना 1 एप्रिल 2026 ते 27 जुलै 2026 दरम्यान घडली असून आरोपी विजय पारखे याने अल्पवयीन पीडित विद्यार्थिनीला वेळोवेळी चॉकलेटचे इमेज दाखवून शाळेच्या आवारातील एकांत ठिकाणी बोलावले, तेथे तिचा विनयभंग केला व अश्लील वक्तव्य केले। यानंतर आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तू कोणाला काही सांगू नकोस अशी धमकीही दिली। सततच्या प्रकारामुळे आणि भीतीमुळे शांत असलेल्या पीडित विद्यार्थिनीने अखेर हिंमत दाखवून आपल्या वर्ग मैत्रिणीला ही बाब सांगितली। त्यानंतर दोघींनी मिळून मुख्याध्यापिकेला माहिती दिली। मुख्याध्यापिकेने सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर रविवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास आरोपीविरोधात पोस्को तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आरोपीला रात्री 10:30 वाजता अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील हे करत आहेत।